नमस्कार मंडळी, मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे भेंडी फ्राय आणि ही भेंडी अप्रतिम लागते, खूप सुंदर लागते, खूप टेस्टी लागते आणि ह्या भाजीचा ट्रेंड आहे। खूप रील्स वगैरे मी ह्या भाजीच्या पाहिल्या, म्हटलं चला आपण बनवूया। तरी भेंडी मी स्वच्छ धुवून सुकवली होती म्हणजे सुक्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेतली होती। त्याच्यातलं पाणी वगैरे पूर्ण गेलं पाहिजे आणि मग भेंडीचे 4 तुकडे म्हणजे उभ्या भेंडीचे 4 तुकडे मी इकडे केलेले आहेत। तर इकडे मी आता आमचूर पावडर जी आहे तर ती घालणार आहे। आमचूरचं पावडर मी 1 चमचा घातलेले, कारण भेंडी अर्धा किलो आहे आणि भेंडी जी आहे ती अगदी कवळी लुसलुशीत आहे बघा। आणि भेंडीतलं पाणी जे आहे ते पूर्ण काढलेलं आहे आम्ही। आणि चाट मसाला जो आहे तो सुद्धा मी अर्धा चमचा इकडे घेतलेला आहे। धना पावडर आपल्याला घालायचे आहे आणि जिरा पावडर सुद्धा घालायचे आहे। तर धना पावडर सुद्धा मी 1 चमचाभर घेतलेली आहे आणि जिरा पावडर माझ्याकडची संपली होती म्हणून मग मी मिक्सरला ग्राइंड केले जिरे आणि थोडा चिमूटभर इकडे हिंग घेतलेला आहे। आणि सगळे जे मसाले आहेत ते भेंडीवरती मी असे पसरून घातलेले आहेत। इकडे चवीनुसार मीठ घालून घेते आणि आल्याचा थोडासा तुकडा, 2-3 लसणाच्या कळ्या आणि जिरे हे काय केलं होतं, थोडं पाणी घालून मी वाटून घेतलेलं होतं। इकडे हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि मिरची पावडर किंवा तुमच्याकडे कुठलाही लाल मसाला जो असतो तर तो तुम्ही घालू शकता किंवा मिरची पावडर सुद्धा घालू शकता। तर माझ्याकडे कोल्हापुरी जो मसाला आहे तर तो मसाला मी टाकलेला आणि अगदी कमी घातलेला आहे, अर्धा चमचा घातलेला आहे। तर पहिलं हे काय करते, सगळं जे मिश्रण आहे, मसाले आहेत ते चमच्याच्या साहाय्याने मी काय करते, पूर्ण भेंडीला पहिलं लावून घेते आणि लगेचच लागलं जातं, हे पटकन लागलं जातं। तर इकडे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मी आणि चमच्यानेच घालते, म्हणजे जेवढं लागणार आहे तेवढंच आपल्याला घालायचं आहे, म्हणजे आपल्याला पण अंदाज येईल की आपण किती चमचे घातलेले आहे। तर पहिला 1 चमचा मी घालून घेतलेला आहे, अजून लागलं तर आपण परत घालूया आणि परत 1 अर्धा चमचा परत घातलेला आहे। तर आता आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा इकडे आता घालायचं आहे। तांदळाचं पीठ सुद्धा बघा इकडे घेतलेलं आहे, पहिला चमचाभर घेते, लागलं तर आपण अजून घालायचं। आणि ही भेंडी जी आहे ना खरंच खूप टेस्टी आणि खूप अप्रतिम अशी होते। तर 1.5 चमचा मी डाळीचं पीठ आणि 1.5 चमचा मी तांदळाचं पीठ इकडे घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा आता मी काय करणार आहे, चमच्याच्या साहाय्याने पूर्ण असं मिक्स करणार आहे। तर आपल्याला काय करायचं असतं, याच्यावरती नंतर थोडासा पाण्याचा हबका मारायचा असतो, म्हणून मग मी काय केलं, जिरं आलं लसूण जे आहे त्याच्यामध्येच थोडं पाणी घातलं आणि जिऱ्याची पावडर माझ्याकडे संपली होती म्हणून, आणि पाण्याचा जो हबका मारणार त्याच्यापेक्षा आपण हे थोडं ओला मसाला असा लावून घ्यायचा, म्हणजे पाण्याचा हबका मारल्यासारखं पण होतं आणि आपल्याला जिऱ्याची फ्लेवर जो आहे तर तो सुद्धा मिळतो आणि आलं लसणाचा फ्लेवर सुद्धा आपल्याला मिळालेला आहे। तर थोडंसं म्हणजे 1 चमचाभर जिरे घेतलेले आहेत मी, 2-4 कळ्या घेतलेल्या आहेत लसणाच्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। पाणी घालून 2-3 चमचे पाणी घालून फक्त मी असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि परत आता हे काय करते, सगळं मिक्स करते। जो आपल्याला पाण्याचा हबका मारायचा होता तर तो आता इथे मी मारणार नाही आहे, कारण मी इकडे जिरे वगैरे मी मिक्सरला लावून घेतलेले आहेत। आणि दुसरीकडे मी आता कढईमध्ये एका तेल तापत गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे। तर बघा सगळ्या ज्या आपल्या भेंड्या आहेत त्यांना सगळा मस्त असा मसाला आपला सगळा लावून झालेला आहे आणि ही भेंडी जी आहे ना तोंडी लावण्यासाठी खरंच खूप टेस्टी आणि खूप अप्रतिम होते। आणि सगळा मसाला बघा आपला छानसा लागलेला आहे, अजिबात असा वाया कुठे गेलेला नाही आहे आपला मसाला। आणि दुसरीकडे मी गॅसवरती तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे, ते सुद्धा तिकडे तापते आणि इकडे आपला हा मसाला जो आहे भेंडीला तो लावून आपला झालेला आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, ही भेंडी खरंच खूप अप्रतिम लागते, परत एकदा सांगते मी। तर इकडे तेल बघा आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे, 1 भेंडीचा तुकडा मी घालून बघते तर बघा चांगलं आपलं भेंडी जी आहे ती नाचायला लागलेली आहे। तर आता भेंड्या घालायला काही हरकत नाही, तुम्ही एकत्र अशा घातल्या तरी चालतात किंवा 1-1 घातल्या ना तरी चालतात। तर मी पहिल्यांदा 1-1 भेंडी अशीच घालत आहे आणि सगळ्या भेंड्या म्हणजे जेवढ्या त्याच्यामध्ये मावणार आहेत तेवढ्या भेंड्या मी याच्यामध्ये घालणार आहे।
गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे। अशा प्रकारे सगळ्या भेंड्या आपल्या जेवढ्या घालायच्या आहेत तेलामध्ये तेवढ्या आपल्या घालून झालेल्या आहेत। आणि कलर बघा, भेंड्यांना कलर खूप छान असा ब्राऊन कलर यायला लागलेला आहे। तर थोडं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। आणि भेंडी बघा, आपली जी भेंडी आहे कलर खूप सुंदर आलेला आहे। थोड्या वेळानं आपल्याला काय करायचं, हे टिश्यू पेपरवरती आपल्याला भेंडी काढून घ्यायची। अगदीच कुरकुरीत अशी भेंडी होते ही। आणि बघा, भेंडी आपली अगदी फ्राय छान झालेली आहे। तेलामध्ये अजिबात मसाला गेलेला नाहीये। सगळा जो मसाला आहे तो भेंडीलाच लागलेला आहे, त्याच्यामुळे तेल सुद्धा आपलं खराब होत नाहीये। आणि अशा प्रकारे बघा, सगळ्या भेंड्या ज्या आहेत त्या माझ्या मस्त अशा कुरकुरीत तयार झालेल्या आहेत। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बनवून सुद्धा पहा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग, काळजी घ्या, बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ।